नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास, पाठ क्रमांक 3 उपयोजित इतिहास। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच विद्येची देवता श्री सरस्वती देवीची आराधना प्रार्थना करून आजच्या पाठाची आपण सुरुवात करणार आहोत। चला मग विद्यार्थी मित्रहो, आजचा जो पाठ आहे उपयोजित इतिहास। इतिहासामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या तर त्या इतिहासाचा वापर आपल्या मानवाने आपल्या जीवनामध्ये, सध्याच्या जीवनामध्ये कसा उपयोग करून घेतला पाहिजे किंवा त्याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे, ह्या गोष्टींचा उहापोह किंवा ह्या गोष्टी आपण ह्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। पब्लिक हिस्ट्री म्हणजेच जनांसाठी इतिहास ही एक संकल्पना लक्षात घ्या की आपण जो इतिहास शिकत असतो तर इतिहासामध्ये ज्या काही झालेल्या चुका आहेत त्या आपण चुका न करता काही नव्याने आपण चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची आहे, किंवा ज्या काही गोष्टी करणार आहेत तर इतिहासामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांची परिणती कशामध्ये झाली, तर त्या चुका कशा टाळता येतील ह्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे। ह्या पाठामध्ये तुम्हाला इथे समजून येईल की प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे अनेक धर्म, हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध हे जे धर्मसंस्थापक होते ह्यांचं काही तत्त्वज्ञान आहे। माणसाने कसं वागावं, कसं राहावं, समाजामध्ये त्याची वागणूक कशी असावी, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही ह्याची दक्षता घेणं ही एक महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इथे चित्र दिसतच असेल या ठिकाणी की या ठिकाणी संविधानाचे शिल्पकार म्हणून ज्यांचं आपलं नाव घेतलं जातं, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचं आर्थिक तत्त्वज्ञान आहे। त्याच्यानंतर विज्ञानामधील तत्त्वज्ञान आहे, संगणक माहिती तंत्रज्ञान, या ठिकाणी हे उद्योगधंदे आहेत। त्याच्यानंतर इथे व्यवस्थापनशास्त्र, मॅनेजमेंट, म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकांमध्ये गेलात, कोणत्याही एखाद्या ऑफिसमध्ये गेलात, कार्यालयामध्ये गेलात तर त्या ठिकाणी मॅनेजरची एक केबिन असते। म्हणजेच ते जे काही कार्यालय आहे, एखादी कंपनी असेल, बँक असेल, सरकारी कार्यालय असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक एक बॉस ज्याला आपण म्हणतो की सर्वांचा एक जो साहेब आपण म्हणतो, तर ते व्यवस्थापन सांभाळणारी जी व्यक्ती असते तर ती एक महत्त्वाची असते। ह्याच्यामध्ये काही कलासुद्धा आहेत, त्या कलांचा वापर आपल्या जीवनामध्ये आपण करून घेतला तर आपलं जीवन सर्वांगपूर्ण होऊ शकतं। इथे दाखवलेले आहेत बघा, हे जे चित्रकला आहे, शिल्पकला आहे, तर ह्या इतिहासामधून आपल्याला त्या सर्वच गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होतो। इतिहासामध्ये बघा तत्त्वज्ञान आहे, इथे बघा तत्त्वज्ञान आहे, मानवी ज्ञानशाखा आहे, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानवशास्त्र किंवा त्या ठिकाणी इतिहास, भूगोल, व्यवस्थापनशास्त्र, कला, चित्रकला, संगीत, उद्योग, व्यापार, तंत्रज्ञान, विज्ञान, ह्या सर्वांचा इतिहास आपल्याला जर माहीत असेल तर आपण त्या ठिकाणी कोणतीही जरी समस्या आली तरी आपण ती सोडवू शकतो। लाल किल्ला रहस्य त्याचीही माहिती असणं आवश्यक आहे। आग्रा किल्ला जो आहे, आग्र्याला जो किल्ला आहे त्याचंही चित्र आहे।
त्याच्यानंतर अजंठा येथील लेणी आहेत. या ठिकाणी जर तुम्ही जवळून पाहिली, पूर्ण दगडामध्ये ही लेणी कोरलेली आहेत. त्याच्यानंतर विशेषतः सर्वांना माहिती असेल, हे जे चित्र आहे ते हे कशाचं आहे हे तुम्हालाही माहिती असेलच. ताजमहाल असं त्या चित्राचं नाव आहे, सर्वांना ज्ञात आहेत ते. सूर्यमंदिर कोणार्कला, या ठिकाणी हे जे चित्र आहे, आपण सुरुवातीला विद्यार्थी मित्र हो, आपण चित्र का पाहत आहोत त्याचं मी कारण सांगणार आहे. सुरुवातीला पाहून घ्या. हा जो चर्च दिसतो आहे पोर्तुगीजांच्या काळातील, तर हा जो चर्च आहे, तर हा चर्च हा इंग्रजांच्या नव्हे, कारण गोव्यावरती राज्य जे केलं ते पोर्तुगीजांनी केलं. आणि पोर्तुगीजांच्या काळातील हे जे बांधकाम आहे चर्चचं, हे तुम्हाला दिसून येईल. ओल्ड गोवा म्हणून आहे या ठिकाणी हे चर्च, आणि जुनी काही मंदिरं दिसून येतात. फत्तेपूर सिक्री, खजुराहो मंदिर, घारापुरी लेणी, त्यानंतर इंडियन म्युझियम कोलकाता. ही चित्र दाखवण्याचा एक उद्देश असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की या सर्व गोष्टींचा जो आपण अभ्यास करत आहोत, म्हणजे वास्तुकला आहे, संगीत आहे, त्याच्यामध्ये चित्रकला आहे, शिल्पकला आहे, ह्याचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे. आता नवीन ठिकाणी जर सर्वसामान्य भाषेत सांगायचं गेलं, एखादी इमारत बांधली तर ती 10 वर्षात पडते. मग मला सांगा त्या ठिकाणी की 7व्या-8व्या शतकामध्ये 400-500 वर्षापूर्वी एखादा किल्ला बांधलेला असेल, एखादी इमारत बांधलेली असेल, तर ती अजूनही त्याच दिमाखात उभी आहे. मग त्यावेळेचा जो इतिहास आहे किंवा त्यावेळची जी पद्धती आहे बांधकामाची, ती योग्य की आताची योग्य? मग त्यावेळी कोणत्या गोष्टी वापरल्या होत्या, कोणत्या गोष्टींची दक्षता घेतली होती, तर हे सध्या आताच्या जीवनामध्ये त्याचा वापर करायचा, त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि आपलं जीवन सुखकर करायचं आहे. ह्यालाच म्हणतात उपयोजित इतिहास. त्या इतिहासाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग कसा होईल हे पाहणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण बघायला गेलो, तर छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट, ज्याला आपण म्हणतो की व्यवस्थापन, सर्वच लोकांना समान न्याय देणे, जातीमध्ये भेदभाव न करणे, धर्मामध्ये भेदभाव न करणे. जर खरोखरच एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा, मग त्या ठिकाणी स्वतःचा मुलगा जरी असला तरी त्याला ते माफ करणार नाहीत. मग आपण भावना महत्त्वाची की कर्तव्य महत्त्वाचं, हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं लागेल. म्हणजे ते आज आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर जर केला तर इतिहासाचा वापर हा उपयोजित इतिहास म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता आपण पाठाकडे जायचं आहे. उपयोजित इतिहास म्हटला की भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा अभ्यास करायचा, असाच ढोबळ मनाने अर्थ घेतला जायचा. परंतु आज ही संकल्पना, म्हणजे हा जे कन्सेप्ट आहे, पूर्णपणे बदललेली आहे. जनांसाठी इतिहास म्हणजे पब्लिक हिस्ट्री असा शब्दप्रयोग सद्यस्थितीत इतिहास अभ्यासासाठी वापरला जातो. इतिहासाद्वारे भूतकाळातील व भविष्यकाळात सर्वांनी करून घेतला तर उपयोजित इतिहास म्हणता येईल. कारण जर या इतिहासाचा वापर जर करून घेतला चांगल्या गोष्टींसाठी, तरच आपल्याला त्या ठिकाणी ह्या इतिहासाला उपयोजित इतिहास म्हणता येईल. तत्त्वज्ञान, तुम्हाला मगाशी त्या चित्रामध्ये बघितलं असाल की भारतीय संस्कृती, तिचं तत्त्वज्ञान, वेद, वाङ्मय, रामायण, महाभारत किंवा गौतम बुद्धांनी सांगितलेली त्रिरत्न, महावीर जैन यांनी सांगितलेल्या धर्माबद्दलच्या गोष्टी, अशा बऱ्याच सर्व धर्मामधून जे काही तत्त्वज्ञान सांगितलेत, माणसाने कसं वागावं, आपल्या जीवनामध्ये जर सुख निर्माण व्हायला पाहिजे तर आपण कसं राहावं. एखादी व्यक्ती जर सांगत तर आपण नको तत्त्वज्ञान सांगू, असं पण आपण त्याला त्या ठिकाणी विनोदाच्या भाषेमध्ये आपण सांगू शकतो. पण तत्त्वज्ञान ह्याचा अर्थ चाकोरीबद्ध माहिती असणं, अनुभव असणं आणि ती दुसऱ्यापर्यंत पोचविणे म्हणजे तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि सर्वच ज्ञानशाखांची जननी आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे रिकाम्या जागांसाठी मी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करेन की विज्ञान ही सर्वच ज्ञानशाखांची टिंबटिंब मानली जाते, किंवा तत्त्वज्ञान ही टिंबटिंब आणि सर्वच
अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा शब्द त्या ठिकाणी रिकाम्या जागांसाठी विचारला जाऊ शकतो. किंवा चुक्कीबरोबर ते सहकारण सांगा. चुक्कीबरोबर तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जात नाही. हे वाक्य चुक्कीबरोबर ते सहकारण सांगायचं. त्यानंतर विज्ञान गरज ही, इथे बघा, गरज ही शोधाची जननी आहे. गरज ही शोधाची जननी आहे. माणसाला गरज लागली की तो शोधतो. आता सध्या शाळा सुरू नाही आहे, पण शाळेतून गेल्या गेल्या किंवा शाळेत येताना सकाळी जर आपली स्कूल बॅग भरायची असेल, दप्तर भरायचं असेल, तर वस्तू मिळत नाहीत, ते शोधावे लागतात. जर व्यवस्थित ठेवले असतील ती गोष्ट वेगळी. मग त्या ठिकाणी शोधणंही महत्त्वाचं आहे. म्हणजे गरज आहे म्हणून तुम्ही शोधताय, म्हणजेच गरज ही शोधाची जननी आहे. जर गरजच नसेल तर तू शोधणारच नाही. आपलं जीवन सुखकर, कमी वेळेमध्ये, कमी कष्टामध्ये जर व्हायला पाहिजे तर नवीन नवीन प्रकारचे शोध लागलेले पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्रहो, भारतीय लोकांचा व्यापार म्हणून या ठिकाणी एक पाठ होता, आता तो नाही आहे जुन्या अभ्यासक्रमामध्ये. लोकहितवादी, एक विषयांतर करत नाही, लोकहितवादी यांनी लिहिलेला होता की भारतीय लोकांचा व्यापार हा मागे का राहिला, त्या बाबतीत हा पाठ होता. तर त्यावेळी जी माचीसची काडी असायची, आता सध्या तुम्ही बघताय, ती इंग्रजांच्या काळामध्ये 1 किंवा 2 पैशाला ती मिळायची. आणि भारतीय जी मॅच बॉक्समधली ती काडी असायची ती एक लांब असायची, 4 हात किंवा 4 फूट लांब असायची आणि ती पेटवायला विस्तव लागायचा. मग मला सांगा, भारतातली त्या ठिकाणी मॅच बॉक्स, ती काडी जी आहे ती घेईल का इंग्रजांची घेईल? ह्यासाठी आपण आपलं आत्मपरीक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. आपल्या वस्तूमध्ये सुद्धा त्या ठिकाणचा दर्जा ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तर ह्या ठिकाणी श्रम आणि शक्ती किंवा पैसा हा कमी होतो, कमी लागतो आणि त्यामुळे आपलं जीवनसुद्धा सुखकर होतं. उद्योगधंदे आणि व्यापार, उद्योगधंदे आणि व्यापार ह्याच्यामध्ये व्यवस्थापन शास्त्र असणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघायला गेलो, मध्ययुगीन काळ किंवा प्राचीन काळ, ह्या सगळ्या तुम्हाला ज्या वास्तू दाखवलेल्या आहेत मी, तर त्या अजूनही दिमागात उभ्या आहेत. हे आता 4-5 मिनटापूर्वी मी सांगितलं. मग ते काय, मग आजच्या का नाहीत, ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यावेळेचे उद्योगधंदे चालायचे, आता उद्योगधंदे त्या ठिकाणी डबघाईला आलेले आहेत. मग उद्योगधंदे आणि व्यापार यांचे जागतिकीकरणामुळे, ग्लोबलायझेशन म्हणजे अनेक देश एकत्र आलेले आहेत. अनेक देश उद्योग व्यापारासाठी एकत्र आलेले पाहावयास मिळतात. या उद्योगधंदे आणि व्यापाराचे व्यवस्थापन कसे आहे, त्याचा इतिहास काय आहे, हे अभ्यासने महत्त्वाचे ठरते. व्यवस्थापन करणे, एखादी कंपनी आहे त्याच्यामध्ये वर्कर किती आहेत, क्लेरिकल स्टाफ किती आहे, म्हणजे लिपिक स्टाफ किती आहे, त्याच्यावरती त्या ठिकाणी अधिकारी किती आहेत, मग त्या ठिकाणी त्यांचं पगाराची जी सॅलरी असणार आहे ती कशी असायला पाहिजे, त्यांचे कामाचे तास कसे असायला पाहिजेत, मग त्या ठिकाणी इन्कम किती आहे, प्रोडक्शन किती केलं पाहिजे, मागणी किती आहे, हे सगळं एक मॅनेज करणं आवश्यक असतं. असं नाही की त्या ठिकाणी कंपनी दिलेली आहे, कामगार काय काम करतायत, कोणाचं लक्ष नाही, अशा प्रकारचं ते व्यवस्थापन नसतं. मग हे जुन्या काळात कसं होतं, मग आज कसं असायला पाहिजे, असा हा जो वापर आहे तो आपल्या जीवनात करणं महत्त्वाचं असतं. याला उपयोजित इतिहास असं म्हटलं जातं. उत्पादनाची साधने, मनुष्यबळ, विविध प्रक्रिया, यंत्रणा, त्यावेळेच्या लोकांची मानसिकता, म्हणजेच आपण जे इतिहास, उपयोजित इतिहास, जुन्या काळामध्ये जे लोक होते, उद्योगधंदे चालवायचे, कारखाने चालवायचे, छोटे छोटे कुटीरोद्योग चालवायचे, त्या लोकांची मानसिकता, वस्तूचा दर्जा अतिशय चांगला राहिला पाहिजे. जर तुमचे त्या ठिकाणी कारखाना चालला पाहिजे, उद्योग चालले पाहिजे, तर तुम्हाला जी तुमच्या कंपनीमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये जी वस्तू उत्पादित केलेली आहे, निर्माण केलेली आहे, तिची जी काही एक लेवल आहे, तिची जी काही क्वालिटी आहे, तिचा जो काही दर्जा आहे, तो इतर कंपन्यांपेक्षा, उद्योगांपेक्षा जर खरोखरच चांगला असेल तर त्या वस्तूला मागणी असणार आहे. मग कसा त्या ठिकाणी दर्जा तयार करायचा, हा मागील इतिहासावरून आपण शिकलं पाहिजे.
कला आहेत बघा. कला, चित्रकला असेल, संगीत असेल, शिल्पकला त्याच्यामध्ये आहेच, त्याच्यामध्ये नृत्य असेल, गायन असेल, वादन असेल. माणसाचं कलेशिवाय जीवन नीरस आहे. विविध कलाक्षेत्रातील कलाकार त्यांनी साकारलेल्या कला, सांस्कृतिक देवाणघेवाण, परंपरांच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजून घेणे महत्त्वाचे असते. कलाकारांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यास त्यांनी साकारलेल्या प्रतिकृती, चित्र, मूर्ती यांचाही अंदाज येतो. आता जुन्या काळामध्ये ज्या काही ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच ज्याला कृष्णधवल असं म्हटलं जातं, त्यावेळचे चित्रपट, त्यावेळचे कलाकार, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञान, मग अशा ते जुने जे चित्रपट असायचे त्यावेळी किंवा रामायण महाभारत जर आपण बघितलं तर रामायणमधील रावणाची भूमिका करणाऱ्याची मानसिकता, रामाची भूमिका करणाऱ्याची मानसिकता कशी असेल ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही फक्त बाह्य अंगी दाखवू शकत नाही मी रावण आहे, तर तुम्हाला पूर्णपणे ते जे पात्र आहे ते पूर्णपणे तुम्हाला तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये बिंबवावं लागेल, तरच तुम्ही त्या ठिकाणी रावण हे पात्र किंवा रावण ही भूमिका सत्यात उतरवणार, यामध्ये शंका नाही. मानवी ज्ञानशाखा, इतिहास, तुम्हाला जर पदवीधर व्हायचं असेल तर इतिहासमध्ये पुरातत्व म्हणजेच जुन्या काही तुम्हाला माहिती असेल की हडप्पा संस्कृती वगैरे त्या ठिकाणी खोदकाम केलं, नवीन नवीन संस्कृत्या मिळाल्या. समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा अभ्यास करायचा असेल तर इतिहास सुद्धा महत्त्वाचा ठरू शकतो. पुढे बघा, तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक म्हणजे जगाचा पसारा व त्यात मानवाने केलेले मानवी ज्ञानशाखांमध्ये केला जातो. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. उपयोजित इतिहास सध्याचा वर्तमान जो काळ आहे, इथे बघा गड, इमारत, स्तंभ, लेण्या हा मूर्त आहे, म्हणजे मूर्तीच्या स्वरूपात दिसतोय आपल्याला. मूर्त आणि अमूर्त म्हणजेच काय, तर एखादे हे पेन आहे, हे पेन आहे, तर हे पेन तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू शकतो, मग ही मूर्त झालेलं आहे. आणि अमूर्त जे आपण म्हणतो आहे, अमूर्त म्हणजेच भाषा असेल, पारंपरिक ज्ञान असेल, सण समारंभ किंवा धार्मिक विधी असतील, तर ते आपण दाखवू शकत नाही. भाषा तुम्ही दाखवू शकत नाही. मी मराठी बोलतो, मी इंग्लिश बोलतो, मी आणि काही भाषा बोलतो, तर ती भाषा म्हणजे आपण दाखवू शकत नाही ती मूर्ती म्हणून. मग मला त्या ठिकाणी आता मी तुम्हाला ते पेन म्हणून दाखवलं, ते दाखवू शकतो, त्याची आकृती आपण बघू शकतो. गड, किल्ले असेल, इमारत असेल, लेण्या असतील, स्तूप असतील. सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभ स्तूप आहे, तुम्ही बघितला असाल तो. तर त्या ठिकाणी ताजमहाल आहे, मूर्त. ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या इमारतीमध्ये येतात, ज्या आपल्याला दिसत आहे, त्यांना आकार आहे. अशा ज्या वस्तू आहेत, अशा ज्या इमारती आहेत, अशा ज्या वास्तू आहेत, त्यांना मूर्त म्हणतो. आणि ज्या दिसत नाहीत त्यावर संकल्पना आपण स्पष्ट करू शकतो, त्यांना अमूर्त म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला मी एक मार्क करून दाखवतो आहे. युनेस्को म्हणून हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संघटना आहे. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. या ठिकाणी नैसर्गिक वारसा जपणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण गड, किल्ले किंवा जुन्या ज्या वास्तू आहेत ते येणाऱ्या पिढीला आपल्या भारताचा इतिहास समजणं अत्यंत आवश्यक आहे. आपण तो बघितलेला आहे. एखाद्या किल्ल्यावरती गेलात, त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी कचरा करणार आहात किंवा त्याची नासधूस करणार आहेत, हे योग्य नाही. येणाऱ्या पिढीलासुद्धा त्याचा फायदा व्हायला पाहिजे, त्याचं ज्ञान मिळणं त्याला आवश्यक आहे. भारतातील मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा बघा. तर ह्या विद्यार्थी मित्र हो, तुम्ही पूर्णपणे हे वाचायचं आहे. हा जो भाग दिलेला आहे तर हा तुम्ही वाचायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी चित्रांमध्ये आग्र्याचा किल्ला, अजंठा लेणी, वेरूळ लेणी, ताजमहाल किंवा कोणार्क सूर्यमंदिर, गोव्यातील चर्चेस, फतेपूर सिक्री, हे सर्व तुम्हाला मी सुरुवातीलाच चित्रामध्ये हे सर्व दाखवलेलं आहे, चित्राच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. ते तुम्ही परत स्क्रॉल करून पाहू शकताय.
जगातील भारतातील जागतिक वारसास्थळे नैसर्गिक इथेसुद्धा सनावळ्या दिलेल्या आहेत. म्हणजे 1985 काझीरंगा. तर ह्या ठिकाणचं ह्या ज्या सगळ्या ज्या काही याद्या तुम्हाला दिलेल्या आहेत या ठिकाणी, या सर्व वाचायच्या आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे ते. पुढचं आपण बघायचं आहे मेन म्हणजे इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज हे स्वयंसेवी संस्था आहे. 1984 पासून कार्यरत आहे. इनटॅक असं त्याचं संक्षिप्त रूप आहे. आणि आता त्याचं फुल फॉर्म आपण वाचलेलंच आहे. संबंधित सांस्कृतिक नैसर्गिक वारसा ऐतिहासिक वास्तू यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी उपयोजित इतिहासाची आवश्यकता असते. कारण आपण जे दाखले देत असतो, आपण जे काही करत आहोत, आता प्रगती करत आहोत, हे इतिहासाच्या जोरावरतीच करत आहोत. आपल्या पूर्वजांनी काय केलं, कसं केलं, त्यांना आलेल्या समस्या, त्याच्यावरती त्यांनी कसा विजय मिळवला, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करतो आणि त्यानुसारच चालतो आहे. ह्यानंतरच्या पण येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यासुद्धा आज जे काही चाललेलं आहे, आता तुम्ही बांद्रा वरळी सी लिंक बघितलं असाल, मग ही जी एक 50 वर्षानंतरची पिढी येणार आहे, तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी एवढं मोठं जे ब्रिज आहे तर कसं काय बांधलं असेल, तर त्याचा त्यांनी अभ्यास करून त्या 50 वर्षानंतर येणाऱ्या पिढीने ते सुद्धा ज्ञान घेतलं आणि त्यांनी काही प्रगती केली, तर त्यालासुद्धा आपण उपयोजित इतिहासच असं आपण म्हणणार आहोत. जे विद्यार्थी मित्रांनो, इतिहास फक्त अभ्यासणं म्हणजे इतिहास शिकणं नाही, तर इतिहासातून म्हणजेच परत एकदा तुम्हाला आता पाठाची सांगता करण्यापूर्वी त्या वेळेच्या राजांनी काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी यश मिळवलं आहे, काही ठिकाणी काही राजे पराजित झाले. त्यांची कारणं काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सांगायचं असेल तर तुम्हाला बऱ्याच त्यावेळी काही ठिकाणी माघार पण घ्यावी लागली. काही ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी मोहिमेवर न जाता काही त्यांनी सरदार पाठवलेले होते. पण काही ठिकाणी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनीच त्या संकटाला प्रत्यक्षात जाऊन त्या संकटावर मात केलेली आहे. म्हणजे एक आदर्श नियोजन, आदर्श एक व्यवस्थापन कसं असावं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण जर शिकलो, किंवा त्यांचं चारित्र्य, त्यांची वागणूक, त्यांचं बोलणं, जनतेला आदर कसा वाटेल राजाचा, तशा प्रकारची त्यांची सर्वांगीण वागणूक, जनतेच्या समस्या सोडवण्यापाठीमागचा त्यांचा कल, या सगळ्या जर गोष्टी आपण अभ्यासलाच. मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून एक उदाहरण दिलं, पण असे बरेच राजे होऊन गेलेले आहेत. अहिंसा म्हणून कशी शिकावी, अशोकाकडून शिकावं. गौतम बुद्धाने सांगितलं आहे त्या ठिकाणी सत्य, असत्याच्या मार्गाने जाऊ नये. सत्याच्या मार्गाने गेलं तर त्या ठिकाणी आपलं जीवन आणि आपल्या सहवासात येणारी जी काही मानवजात असेल ती सर्व सुखी होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, मी एक अपेक्षा करतो की हा पाठ तुम्हाला समजला असेलच. काही तुमच्या समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही आपल्या समस्या सांगू शकता, मांडू शकताय. माझ्या परीने मी त्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि या ठिकाणी ह्या पाठाची सांगता करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.